नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ मित्रांनो. 20 तारखेला येत्या श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा होत आहे आणि या सोहळ्याला म्हणजे स्वामी समर्थांना या प्रकारचे लाडू खूपच आवडतात आणि प्रसाद म्हणून आज आपण ती रेसिपी बनवत आहोत. तर मित्रांनो, हे लाडू पटकन आणि अगदी कमी तुपामध्ये आणि अगदी चिकट न होता कसे बनवायचे ते आपण पाहूया. तर मित्रांनो, इथे मी अर्धा कप गावठी तूप घेतलेलं आहे. हे तूप चांगले अगदी वितळवून घ्यायचे. तर तुम्ही म्हणाल बेसनचेच लाडूच का? तर मित्रांनो, बेसनचे लाडू पिवळ्या कलरचे असतात. त्याचबरोबर तुमची पुरणपोळीसुद्धा या प्रसादाला चालते, शिवाय करंज्या चालतात. आणि इथे आपण त्यांचा खास आवडीचा म्हणून नैवेद्य हे बेसनाचे लाडू बनवत आहोत. आणि या बेसनाचे लाडू बनवत असताना एक म्हणजे आपला भाव पण आहे या बेसनाच्या लाडू बनवत असताना. स्वामी समर्थांची कृपादृष्टी आपल्यावर राहावी, त्यासाठीच आपण हा प्रसाद अगदी भक्तिभावाने करणार असल्यामुळे ही रेसिपी तुम्हीसुद्धा अगदी भक्तिभावाने घ्याल अशी माझी विनंती आहे. तर मित्रांनो, आता इथे मी अर्धा कप तूप गरम करून घेतलं आणि त्याचबरोबर हा मी जो बाऊल होता त्या बाऊल भरून मी हे बेसन पीठ याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता तुम्हाला वाटत असेल हे बेसन पीठ टाकल्यानंतर थोडंफार हलवल्यानंतर थोडंसं कोरडं जाणवतं आहे, पण आपल्याला जास्त तूप घालायचं नाही आहे. कारण जर तुम्ही आधीच जर तूप घातले तर हे बेसन अगदी ओलसर असं लाडू बनतात, शिवाय लाडू बनवून झाल्यानंतर विरघळले जातात. ते विरघळू नये म्हणून सुरुवातीला आपण अशा पद्धतीने थोडंसं कोरडं चांगलं भाजून घ्यायचं. जसजसं तुमचं बेसन भाजत येईल तसतसं तुम्हाला लाडूला किती प्रमाणात तूप लागणार आहे याचा अंदाज येतो. त्याचबरोबर बेसन भाजत असताना एक प्रकारचा असा सुगंध दरवळतो. जसजसं सुगंध दरवळत राहील असं समजून जा की तुमचं बेसन भाजत आलेलं आहे. आता सध्या याचा कलर पहा तुम्ही, अगदी पिवळसर असा हा कलर आहे. त्यामुळे अजून हे बेसन अजिबात भाजलेलं नाही आहे आणि आपल्याला हे बेसन भाजण्यासाठी अजून थोडं फार म्हणजे तूप लागणार आहे. त्यासाठी जसजसं तुपाचा आपल्याला वाटेल की तूप आपल्याला लागणार आहे त्यावेळी आपण 2 ते 3 टेबलस्पून आपण तुपाचा वापर करणार आहोत. पहा, आता मी जवळपास 2 टेबलस्पून इथे मी तूप घालून घेतलेलं आहे आणि परत मी अशाच पद्धतीने कंटिन्यूज हलवत हे बेसन चांगलं भाजून घेते आहे. बेसन भाजत असताना मध्यम आचेवर भाजा, मोठ्या आचेवर अजिबात भाजू नका, कारण बेसन वरच्यावर भाजलं जाईल. मध्यम आचेवर भाजल्यावर अगदी खमंग भाजले जाईल. तुम्ही आता पाहू शकत आहात बेसनाचा कलर थोडासा किंचित असा डार्क होत आलेला आहे आणि बेसनसुद्धा अगदी थोडंसं ओलसर असं जाणवत आहे. म्हणजे थोडंसं आधी कसं एकदमच ड्राय वाटत होतं आणि आता पहा थोडंसं किंचित असं थोडंसं त्याच्यामध्ये मॉइश्चर असल्यासारखं तुम्हाला जाणवत आहे. म्हणजे जवळपास आता आपलं अर्धं बेसन भाजत आलेलं आहे. मला वाटतं याच्यामध्ये अजून थोडासा तुपाचा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे मी आता याच्यामध्ये अजून अंदाज घेते आणि त्या प्रमाणानुसारच मी इथे तुपाचा वापर करणार आहे. ते सुद्धा मी 2 ते 3 टेबलस्पूनच इथे तुपाचा वापर करेन. म्हणजे जवळपास म्हणजे एक बाऊल जो होता तो माझा जवळपास अर्धा किलो बाऊल होता, अर्धा किलोचा. म्हणजे आपल्याला जवळपास पाव किलोभर तूप या लाडवांसाठी लागणार आहे. आणि जर तुम्ही साखरेचे प्रमाण म्हणत असाल तर इथे साखर आपल्याला म्हणजे बेसनाच्या अर्धी साखर वापरायची आहे. जर तुम्हाला आणखीन गोड हवा असेल तर थोडंसं म्हणजे पाऊण वाटी आपण इथे म्हणजे जे बेसन घेतलं त्याच वाटीने पाऊण वाटी साखर बारीक दळलेली घ्यायची आणि ती वापरायची आहे. पहा, आता बेसनाचा कलर पहा मस्त असं भाजत आलेलं आहे आणि मी याच्यामध्ये आता थोडंसं तूप घालून घेते आणि अजून थोडासा कलर थोडासाच म्हणजे डार्क होईपर्यंत भाजून घेते. गॅसची आच मी मध्यमच ठेवलेली आहे. आता पहा एकदम असं ओलसर असं, आणि ज्यावेळी तुम्ही हे बेसन भाजाल ना थोडंसं ज्यावेळी डार्क होत जाईल त्यावेळी थोडंसं जडपणा जाणवायला लागतो. पीठ चांगलं भाजत आलेलं आहे, अगदी खमंग असं सुवास सुटलेला आहे. हे बेसन भाजत असताना मस्त असं खमंग सुटलेला आहे वास. आता आपण थोड्या वेळाने लगेचच मी गॅस बंद करून घेणार आहे आणि साखरेचा अंदाज मी कशा पद्धतीने तुम्हाला घालते आहे ते सुद्धा दाखवेनच. पण लगेचच तुम्ही गरम असताना साखर घालू नका, कारण पटकन साखर गरम असताना जर वापरली तर पूर्ण लाडू तुमचे जास्त म्हणजे ज्यावेळी वळल्याल तुम्ही लाडू गोल आकाराचे बनवाल त्यावेळी ते लगेच वळल्यानंतर सुरुवातीला वाटेल गोल आहेत, पण थोड्या वेळाने पाहाल तर ते लाडू अगदी पूर्ण
बसलेले असतात. पहा, आता आपलं हे बेसन भाजून तयार आहे. मी गॅस बंद केलेला आहे. फक्त गरम कढई आहे म्हणून मी हे अशा पद्धतीने हलवून घेते आहे, कारण खाली चटकू नये. थोडंसं थंड होऊ द्यायची मी वाट पाहते आहे. किंचित थोडंसं थंड झाल्यानंतर आपण याच्यामध्ये साखर मिक्स करून घेऊया. कलर पहा किती सुंदर कलर आलेला आहे. आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया, म्हणजे मिक्स करता येईल. हे पहा, मी एका अशा पसरट भांड्यामध्ये हे काढून घेतलं पूर्णपणे, आणि थोडा वेळ थंडसुद्धा झालेलं आहे हे पीठ, पूर्ण भाजून झालेलं. आता याच्यामध्ये मी म्हणल्याप्रमाणे तुम्हाला मी बाउल सांगितला होता, त्याचा मी जवळपास अर्ध्याच्या किंचित वर अशी साखर घेतलेली आहे. साखर घरीच दळलेली आहे आणि ती मिक्स करून घ्यायची, व्यवस्थित मिक्स करायची आहे. गाठी होऊ द्यायच्या नाहीत अजिबात, नाहीतर त्या लाडूमध्ये देखील अशाच लागतात. त्यामुळे ना पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची साखर, आणि परत लगेचच बांधायचे नाही आहेत लाडू. थोडा वेळ असं झाकून ठेवायचं, म्हणजे साखर छान मुरली जाते या पिठामध्ये. त्याचबरोबर व्यवस्थित असं मिक्स होतं आणि त्यानंतरच आपल्याला लाडू वळायला घ्यायचे आहेत. आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट डायरेक्ट असे अख्खे घालणार नाही आहे, मी थोडेसे भाजून घेतलेले आहेत ते घालणार आहे. आता मी याच्यामध्ये वेलची पावडर घालून घेतलेली आहे 1 टेबलस्पून, तीसुद्धा घालून घेतल्यानंतर पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे आपली वेलची पावडर व्यवस्थितरित्या सर्व या पिठामध्ये मिक्स होऊन जाईल. आता याच्यामध्ये मी बोलल्याप्रमाणे मी ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम हे भाजून घेतले होते, त्याची भरड अशी करून घेतली आणि ती याच्यामध्ये जवळपास 1/4 कप होती, ती मी याच्यामध्ये घालून घेतलेली आहे. म्हणजे वरून घालण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही भरड करून घातलीत तर ते जे काजू वगैरे आहेत ते निघणार नाहीत आणि आत असं लाडूमध्ये खातानासुद्धा खूप छान लागतात. तर तुम्हाला वरून लावायचेच असतील तर तुम्ही बेदाणे लावू शकता. आता थोडा वेळ झाकून ठेवलं आणि लगेचच मी एक अर्धा तासानंतर पीठ पहा अगदी छान मुरलं आहे. आणि आता याच्या पण मस्त हे लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे, आणि गाठी मोडत मोडत आपण छोट्या छोट्या आकाराचे लाडू वळून घेऊया. जी ही झटपट रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि तुम्हीसुद्धा या प्रकट दिनाला अशा पद्धतीचे हे स्वामींच्या आवडीचे लाडू करून नैवेद्य दाखवा, म्हणजे स्वामींची कृपादृष्टी कायमच तुमच्यावर राहील. तर मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा, नेहमीच आनंदी रहा. तुम्ही माझी रेसिपी वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या रेसिपीज पण पहा, आणि शिवाय तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा, आणि स्वामी प्रकट दिनाच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला.